आणि आत्ताची 9ची चौथी मोठी बातमी, राज्याला हादरवणारं आणखी एक प्रकरण एसआयटीकडे आलंय. महेश पिळणकर बेपत्ता प्रकरणाची फाईल एसआयटीनं पुन्हा एकदा उघडलेली आहे. कोल्हापूरमधले माजी सरपंच बेपत्ता झाल्याचं हे प्रकरण. महेश पिळणकर बेपत्ता प्रकरणाचा तपास आता एसआयटीनं हाती घेतलाय. उपाधीक्षक रामदास इंगवले यांच्याकडे हा तपास सोपवलेला आहे. 7 जानेवारीपासून पिळणकर बेपत्ता झाले. आता माजी सरपंचाला नेमकं कोणी गायब केला हा सवाल आहे. राज्याला हादरवणारं आणखी एक प्रकरण एसआयटीकडे आता दाखल झालेलं आहे. एसआयटीनं त्याची फाईल पुन्हा एकदा ओपन केलेली आहे. विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत कोल्हापूरहून जोडले गेले आहेत. विशाल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सौरभ, खरं तर राज्याला हादरवणारी बातमीच म्हणावी लागेल, कारण गेल्या 2 महिन्यांपासून पाटगावचे सरपंच महेश पिळणकर हे बेपत्ता आहेत. एक गावातला लोकप्रतिनिधी बेपत्ता आहे आणि त्याचा तपास घेतला जात नाही. त्यामुळे कुठेतरी एक संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय. नातेवाईकांनी आठवड्याभरापूर्वी पोलीस अधीक्षकांची भेट देखील घेतलेली होती आणि या भेटीनंतर काही सामाजिक संघटना असतील, नातेवाईक असतील, यांच्या कुठेतरी मागणीनंतर, दबावानंतर अखेर पोलीस प्रशासनानं यामध्ये गांभीर्याने घेण्याचं पाहिलेलं आहे. सध्या एसआयटी जो आहे ती नेमलेली आहे आणि ही एसआयटी तपास देखील करते. खरं तर 7 जानेवारीपासून महेश पिळणकर हे बेपत्ता आहेत. त्यांना अमानुषपणे हत्या केली गेली आहे का, असा प्रश्न जो आहे तो नातेवाईकांकडून उपस्थित केला जातोय. कारण ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपाठीमागं बीडचं मस्साजोग प्रकरण होतं, तेच प्रकरण इथे लागू झालंय का, असा एक प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित केला गेलेला होता. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलीस अधीक्षकांनी देखील या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिलेलं आहे. एसआयटी जी आहे ती या एसआयटीच्या समितीनं घटनास्थळी जाऊन पाणी देखील गेल्याची माहिती जी आहे ती मिळते. काही नातेवाईकांचे जबाब देखील नोंदवण्यात येत आहेत. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमकं संशयास्पद बाबी आहेत या देखील काही दिवसांमध्ये उघड होतील. मात्र सध्या जर पाहिजे झालं तर पिळणकर हे नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी पंचायत समितीसाठी इच्छुक देखील होते. ते तयारी देखील जोरदार करत होते. यापूर्वी ते माजी सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. एक राजकीय व्यक्तिमत्व त्या गावातलं होतं, व्यक्तिमत्व होतं आणि हा व्यक्ती अशा पद्धतीने गायब होणं हे कुठेतरी धक्कादायक आहे आणि त्यामुळेच आता एसआयटी फाईल जी आहे ती उघड झालेली आहे आणि या एसआयटी चौकशीतून काय नेमके धागे वगैरे लागतात हे पाहणं महत्वाचं आहे. ही हत्या आहे की कोणता अन्य परिणाम, अन्य घटना, ही देखील माहिती जी आहे ती काही दिवसानंतर समोर येईल. मात्र हे प्रकरण जे आहे ते कुठेतरी गंभीर असल्याचं पाहायला मिळत आहे. सौरभ, निश्चितच यावर लक्ष ठेवून असतात. असे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ. तुर्तास धन्यवाद.